कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवरून हद्दवाढ कृती समिती आणि हद्दवाढ विरोधी कृती समिती यांच्यामध्ये पोस्टर वॉर रंगल्याचं पाहायला मिळतंय। 4 दिवसापूर्वी कोल्हापूर शहरामध्ये कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याच्या समर्थनातले पोस्टर जे आहेत ते झळकलेले होते। अस्सल कोल्हापुरी भाषेमध्ये ते पोस्टर लिहिले गेलेले होते आणि त्यानंतर आता कोल्हापूरच्या ग्रामीण भागामध्ये हद्दवाढीला विरोध करणारे अशा पद्धतीचे पोस्टर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। मी आता आहे पाचगाव गावामध्ये आणि इथले दृश्य आपण बघू शकतो। कोल्हापूर शहराच्या बकालपणाला जबाबदार कोण असा सवाल करणारा हा डिजिटल बोर्ड आहे तो या पाचगाव गावामध्ये लावण्यात आलेला आहे। खरं तर कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला आसपासची जी संभावित 18 गावं आहेत त्यांचा विरोध आहे। कोल्हापूर शहरामध्ये ज्या काही सुविधा महानगरपालिकेकडून दिल्या जातात त्याच अपुऱ्या पडतात, मग हद्दवाढीचा अट्टहास का असा सवाल या ग्रामीण भागातील जनतेकडून विचारला जातो आणि त्याचंच प्रतिबिंब म्हणून आपण बघू शकतो हद्दवाढ विरोधी कृती समितीने हा पोस्टर लावलेला आहे। पोरगं राहिलं उपाशी पावण्याला आवात न तुपाशी असा कोल्हापुरी भाषेचा उल्लेख असलेला हा सगळा डिजिटल बोर्ड आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हद्दवाढ विरोधी कृती समिती सुद्धा आता हद्दवाढीच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे एका बाजूला हद्दवाढ कृती समिती या सगळ्यासाठी हद्दवाढ करून घेण्यासाठी आग्रही असताना आता हद्दवाढ विरोधी कृती समितीचा देखील या सगळ्याला विरोध वाढतोय आणि त्यामुळे सरकार यावर नेमकं तोडगा काय काढणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील TV9 मराठी कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।